काय तुम्ही लपवणार आहात आणि कशासाठी, काय तुम्हाला वेगळं दाखवायचंय? ऑडियन्स जे करणार आहे तेच करणार आहे. आय वुड लाईक यू टू लाईक मी ॲज मी. तुम्हाला मी नाही आवडलं तरी चालेल. मी अजिंक्य देव हा असा आहे, असाच. दॅट्स मी. नमस्कार, रेडिओ सिटीची मी आरजे शशो शोनाली तुमच्यासोबत आणि आज स्टार्स किट्ट्यावरती आपल्यासोबत आहे मराठीमधील आणि अर्थातच वेगवेगळ्या भाषेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे आपल्यासाठी तो रांगडा हिरो आहे. नॅशनल अवॉर्ड विनिंग, स्टेट अवॉर्ड विनिंग ॲक्टर, डिरेक्टर, प्रोड्युसर अजिंक्य देव सर आपल्यासोबत आहे. सर, माझ्या स्टार्स किट्ट्यावरती अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. खरं तर लोकांना असं वाटतं की कलाकारांशी भेटतात, बोलतात, पण आमचं पण ना एक स्वप्न असतं. कधी आयुष्यात विचार केला नव्हता की आपण असं बसून एकमेकांशी गप्पा मारू. तर आता जरी आपण असं बसलो असेल ना, आपण अनेकदा भेटलेलो आहोत, पण तरी ना ते टेलिव्हिजनवरचं पिक्चर असायचं की अरे पिक्चर लागतं आणि ते येत आहेत, महाची साडी हाऊसफुल झाली आहे, चला चला पुन्हा बघायला थिएटरमध्ये जाऊयात. सो ते स्क्रीनवरती पाहिलेल्या व्यक्तिमत्वाला आपल्या बाजूला आपण बसलेलं बघतोय आणि एक छान नातं इतक्या वर्षात आपलंही तयार झालंय. त्यामुळे खूप भारी वाटतं. आणि घरात गणपती सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर छान वाईब आली. तुम्हाला कसं वाटलं? चित्रपट करतानाच खूप मजा आली होती आम्हाला. एकूणच हा चित्रपट एक कौटुंबिक सोहळा आहे. म्हणजे मी नवज्योत बांदेवडेकर ज्यांनी हुज अ क्रिएटर, डिरेक्टर आणि स्क्रिप्टमध्ये पण त्याचा बराच सहभाग आहे, त्यांनी एक खूप सुंदर कुटुंब तयार केलेलं आहे आणि त्या कुटुंबाशी निगडीत असलेली जी काही गोष्टी होणार आहेत या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळतील, तेव्हा इट्स गॉट अ व्हेरी पॉझिटिव्ह वाइब इव्हन फॉर अस ॲज अन ॲक्टर. किती मस्त. मला एक सांगा की जसं या चित्रपटामध्ये आपण बघतो की पूर्ण फॅमिली एकत्र आलेली आहे. फॅमिलीचं एकत्र येणं फार इम्पॉर्टंट असतं. तुमचे पण भाऊ आहे, तुम्ही सगळेजण एकत्र येत असाल, तर गणपती तुमच्याकडे तेवढ्याच उत्साहात? गणपती येतच नाही आमच्याकडे. गणपती उत्सव नाही म्हणजे मोठ्या यांनी नाही सांगत आहे मी, पण आमच्याकडे कधीच तो पायंडाच नव्हता. आम्ही कोल्हापूरचे आणि माझ्या काकांनी कधीतरी खूप 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 वर्षांपूर्वी गणपती ठेवला होता. त्या दिवशी त्यावेळेला काहीतरी गडबड झाली आणि समथिंग वेंट रॉंग. तेव्हापासून जे बंद केलं ते बंदच केलं. आणि देन आता आमच्यामध्ये असं म्हणजे माझ्या आईने मला सांगितल्याचं आठवतंय की आता जर गणपती ठेवायचा असेल तर जर घरात गणपतीच्या पहिल्या दिवशी मुलगा झाला तरच आपण आणू शकतो. आता ती वाट बघायची जेव्हा केव्हा होईल तेव्हा. जर झालं तर की मग त्या दिवसांमध्ये तुम्ही कोणाकडे जातात? मी माझे मित्र आहेत काही ठराविक ज्यांच्याकडे गणपती असतो त्यांच्याकडे जाणं होतं. पूर्वी आम्ही पहिल्या दिवशी 11 गणपती करायचे जाऊन असं करायचो. हल्ली ते शक्यच होत नाही कारण मुंबई शहरामध्ये 11 गणपती एका दिवसात आता करणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल, ट्रॅफिकचा सगळा विचार करता. सो 3, 4, 5 जे काही तुम्हाला जमतं तेवढं करायचं. पुण्याला आलो की मी तळ्यातल्या गणपतीला नेहमी जातो. फॅमिली सगळं आलो किंवा एकटा जरी आलो तरी मी, कारण हा बाबांनी पाडलेला पांडा आहे. कारण बाबांची खूप भक्ती होती गणपतीवर. आमच्या घरी मोठे मोठे मूर्ती आहेत गणपतीच्या, म्हणजे अशा हॉलमध्येच आहेत. सो बाबा नेहमी पुण्याला आले की आधी तळ्यातल्या गणपतीला जायचे. तर तो तेवढा मी एक पांडा चालू ठेवलाय. पण बाकी अदरवाईज आमच्याकडे गणेश उत्सव असा साधा, आमच्याकडे सत्यनारायण होतं, बाकी सगळ्या पूजा होतात, पण गणपती बाप्पांना आणणं नाही होत. ओके. अध्यात्माकडे तुम्ही कसं बघतात? हां, मी वाचतो. आय रीड अ लॉट ऑफ फिलॉसॉफी म्हणा किंवा खूप काही गोष्टी मला खूप मी बराच आध्यात्मिक आहे. इफ यू रिअली आस्क मी मला एक तर आय एम अ व्हेरी गॉड फिअरिंग पर्सन. मला सगळी माझी बहुतेक इंडियातली देवळं झालेली आहेत करून. अष्टविनायक माझा 4-1 वेळा झाला असेल. देवीला माझी तुळजाभवानी आणि अंबाबाई. मी दररोज सकाळी उठल्यानंतर पूजा केल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही. सो आय एम व्हेरी कनेक्टेड विथ गॉड. पण जर तू मला असं म्हणशील ना की मग या दिवशी नॉनव्हेज नाही खात का तू, मग तू या गोष्टी करत नाहीस का, मग उपवास करतोस का तू, आय डू नन ऑफ दॅट. मी कोणालाही कारण नसताना फार मोठे उपदेश करण्यासाठी जात नाही. तुमचं आयुष्य आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे जगा. माझा पूर्ण विश्वास आहे की माझा देव आहे, माझ्या पाठीशी आहे, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे. दे आर ब्लेसिंग मी ऑल द टाइम. सो आय एम व्हेरी हॅपी आणि गॉड हॅज गिव्हन मी अ लॉट मोर देन आय हॅड एव्हर एक्सपेक्टेड. सो आय एम व्हेरी हॅपी. किती मस्त आहे. आणि मला सांगा की तुम्हाला हे कळल्यानंतर पण आनंद झाला असेल की अरे अश्विनी बरोबर आपण पुन्हा एकदा काम 100%. म्हणजे मला जेव्हा ऍक्च्युली आमची गंमत आहे की मला थोडा उशिरा कळलं. म्हणजे जेव्हा मी पिक्चर साईन केला तेव्हा अश्विनी करणार आहे ते मला कळलेलं नव्हतं. परंतु नंतर ऑब्व्हियसली आम्ही जेव्हा वाचनाला आलो तेव्हा अश्विनी होती आणि तेव्हा ती नव्हती, ती अमेरिकेत होती. पण आय हॅड नोन दॅट शी इज डुईंग इट. सो इट वॉज अ ग्रेट फिलिंग की सरकारनामा इतकी वर्ष झाली आहेत, किती वर्ष झाली आहेत ह्याचा तेव्हा अंदाज नव्हता. पण गंमत अशी झाली की आम्ही केरळामध्ये पहिला दिवस शूटिंगचा सगळेजण आलो, वी गॉट डाऊन, आय मेट हर आणि आमचे फोटो वगैरे काढले. आणि श्रावणीचा फोन आला, अजिंक्य कॉंग्रॅच्युलेशन. म्हटलं काय झालं? 25 वर्ष झाली सरकार नामाला. आय सेड माय गॉड, आय एम हिअर विथ अश्विनी टुडे.
माझ्या बाजूला बसली आणि इट वॉज सच अ लवली फिलिंग की 25 वर्षानंतर वी मेट. आणि त्या दरम्यान ती इथे येऊन गेली, मी कित्येकदा अमेरिकेला जाऊन आलो, पण वी नेव्हर कनेक्टेड, वी नेव्हर स्पोक, वी नेव्हर मेट, नथिंग ऑफ दॅट सॉर्ट. पण ज्या दिवशी भेटलो त्या दिवशी असं वाटलं की फिल्मालय मधला सरकार नामाचा सेटवरच आम्ही भेटतोय की काय, हीच फिलिंग होती. सो इट वॉज नेव्हर दॅट अ टाइम वॉज मिस्ड. आणि तिचा लॉन्च माझ्याबरोबर झाला होता शाबाज सुनवाईमध्ये. सो सगळ्या मेमरीज मला आत्ता जर तू विचारलंस तर मी तुला सगळं फटाक फुल फ्लॅशबॅक आत्ता सुद्धा मला पूर्ण शाबाज सुनबाई आठवतोय. लवली सर. आणि मला असं वाटतं की काही माणसांसोबत ना आपण नियमितपणे बोलत नसलो, भेटत नसलो ना, तरी जेव्हा तुम्ही इथून कनेक्ट होतात एक्झॅक्टली तर ते फार महत्त्वाचं. आणि दॅट इज व्हॉट रिअल फ्रेंडशिप इज ऑल अबाउट. तुम्हाला सारखं फोन करून अरे हाय कशी आहेस, कसा आहेस, काय हे सांगायची गरजच नाहीये. पण जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा तुम्हाला सुरू करायला कुठेही प्रॉब्लेम येत नाही. दॅट इज फ्रेंडशिप. जिथे तुम्हाला असं मग होतं की अरे काय बोलू आणि काय नको, देन यू आर स्टक. दॅट इज नॉट फ्रेंडशिप. पण वेन यू कम अँड यू से की वाव वी स्टार्टेड बॅक अगेन. सो देयर वॉज असं टाइम लॅप्स नव्हताच कुठे. आता घरात गणपती तरी येतोय, रामायण बद्दल आपण उल्लेख केलेला आहे, त्याच्यामध्ये पण महत्वाची भूमिका आहे, तर त्या शूटिंग बद्दल काय सांगाल? कारण की तुम्ही तर ऑलरेडी तुमची आपण माझे ऍक्च्युअली 5 चित्रपट येत आहेत. बर. त्यातले 4 मराठी, हा पहिला लागतोय याच वर्षात. म्हणजे कम्प्लीट झाली सगळी. रिलीज पण आता ते प्रत्येक निर्मात्यावर आहे, मी नाही प्रोड्युसर, मी सगळ्यात हिरो आहे. एक आहे असामी अशी मी, जे तेजश्री प्रधान सोबत आहे. इट्स अ लव्ह स्टोरी ऑफ सॉर्ट्स आणि लंडनमध्ये शूट केला. दुसरा पूजा सावंत बरोबर तुम्ही आणि अमायरा, लोकेश गुप्ते, सुभाष घाईंचा चित्रपट आहे, तो पण रेडी आहे. सो दॅट्स स्लेटेड फॉर रिलीज. एक पोर्ट्रेट नावाचा चित्रपट आहे विच इज अ सायकोलॉजिकल थ्रिलर. एक हिंदी फिल्म केली मी विथ नीतू सिंग, ऑपोजिट हर, लेटर्स टू मिस्टर खन्ना म्हणून, दॅट इज विथ लायन्स गेट, तोही रिलीज आहे, तो पण कम्प्लीट आहे. आणि एक वेब सिरीज केली विथ करिश्मा कपूर, जी माझ्या भावानी डायरेक्ट केली आहे, झी स्टुडिओजनी प्रोड्यूस केली आहे, तीही रेडी आहे. सो आता आणि आता रामायण मी करतोय, ज्याच्यामध्ये एक अप्रतिम भूमिका मी करतोय विश्वामित्रची. एक फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स, आय मीन आउट ऑफ दिस वर्ल्ड. आणि रणबीर बरोबर काम करताना जी काय म्हणजे इट्स अ ग्रेट केमिस्ट्री दॅट वी केम अक्रॉस. आणि खूप सुंदर पद्धतीने आणि अगदी जेन्युइनली फॉलोईंग द बुक अशा पद्धतीने होणारा हा चित्रपट आहे. खूप छान म्हणजे, आणि मला जी भूमिका मिळाली आहे ती अतिउत्तम आहे. वा. सर तुम्हाला काय वाटतं, मराठीमध्ये हिरोइझम हा फॅक्टर आहे का? हो आहे ना, 100% आहे आणि होताही. मला तर असं वाटतं की अरुण सरनाईक तर होतेच, परंतु रमेश देव माझे बाबा यांचा एक फॉलोईंग जो होता तो अप्रतिम फॉलोईंग होता. आणि त्यांना एक ऍक्च्युली जर तू विचारलंस तर मराठीतला स्टायलाइज्ड हिरो म्हणा किंवा हिंदीतला स्टायलाइज्ड विलन, मराठीतला प्राण असं बाबांना म्हणायचे. सो आय थिंक त्यांनी एक वेगळाच चार्म त्यांचा क्रिएट केलेला होता. तेव्हा हिरोइझम नाही किंवा नव्हतं असं मी म्हणणार नाही. हिरोइझम होतं, परंतु प्रॉब्लेम मराठी चित्रपटसृष्टीतल्या कलावंतांचा जो झाला, जे कदाचित मी मुद्दामून म्हणेन किंवा नाही झालं, जसं मी नाटकं कधी केली नाहीत. मराठी चित्रपटातल्या कलावंतांचं काय व्हायचं की तुमचा शो लागलेला आहे पिक्चरचा, थिएटरमध्ये तुम्ही दिसताय सोनेरी पडद्यावर, त्याच बाजूला प्लाझाच्या समोर शिवाजी मंदिर मधनं तुम्ही संध्याकाळी जेव्हा बाहेर निघता नाटक करून आणि यू आर ऍक्सेसिबल टू द पीपल, इमिजिएटली स्टारडम जी व्हॅल्यू आहे, जे हिंदी लोकांनी व्यवस्थित मेंटेन केली आणि बिल्ड केली आहे, ते कुठेतरी नेहमी, कारण मला आठवतं आई बाबा दौरे, आणि मग दौरे सगळ्या गावागावात आणि ह्याच्या त्याच्या छोट्या झापाच्या थिएटर्समध्ये पण करायचे. आणि तेच रमेश देव, सीमादेव जेव्हा चित्रपटात दिसायचे तेव्हा प्रेम तेवढंच असायचं, परंतु अरे हे तर इथे पण दिसतात मला. आणि तेव्हा तिकिटांमधल्या दरांमध्ये पण फरक असायचा. सो ऑटोमॅटिकली, आणि मग टीव्हीवर, मग टेलिव्हिजनवर, सो ह्या सगळ्या कारणांमुळे कदाचित स्टारडम बिल्ड नाही झालं. तरी सुद्धा लक्षा वॉज अ बिग स्टार. भरत अटेंड अ सर्टन अमाऊंट ऑफ स्टारडम. अशोक इज अ ग्रेट ऍक्टर. पण या सो दॅट वॉज वन ऑफ द रिझन्स. त्यामुळे कदाचित मी या गोष्टी करण्यापासून थोडासा दूर राहिलो. पण आहे, पण हिरोइझम ऑलवेज होतं, फॉलोईंग अजूनही आहे. लोकांना वाढलंय, मला असं वाटतं 101% वाढलंय. कारण खूप गोष्टी आता तुम्हाला प्लॅटफॉर्म्स खूप आहेत.
जसे वेब कॉन्टेंट इतका मोठा झालेला आहे आणि तुम्हाला कितीतरी वेब सिरियल्स इतक्या जबरदस्त यायला लागल्या, सो पीपल लव्ह इट. जाता जाता माझ्या सगळ्या ऑडियन्सला अर्थातच एक अशी गोष्ट सांगा जी मी सगळ्यांकडनं जाणून घेते. आज तुमचे अनेक चाहते आहेत जे तुमच्याकडनं ऑटोग्राफ घेत असतील आणि हातावर कोणी वहीवर, पण तुम्ही पहिली ऑटोग्राफ कोणाची घेतली होती? सुनील गावस्कर, क्रिकेट वेळेत. येस. आणि म्हणजे मी आतापर्यंत कुठल्याच कलाकाराची जाऊन ऑटोग्राफ घेतल्याचं मला आठवत नाहीये. इव्हन मी खूप लहान असताना अमिताभ बच्चन बरोबर सुद्धा काम, कारण कसं आहे ना की आईबाबांनाच ऑटोग्राफ देताना मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. आमच्या घरातच ते एवढं मोठं वलय होतं की कधीच ते मनापासून असं वाटलं नाही. पण सुनील गावस्कर बरोबर आम्ही एक ऍड केली होती शूट, आणि त्या ऍडला मी गेलो होतो आणि त्या ऍडला मला पहिल्यांदा असं वाटलं की सुनील गावस्करचा आपल्याला घ्यायला पाहिजे. सो त्यांचा पहिला हस्ताक्षर मी घेतली होती आणि ते सुद्धा आठवतं. शिवाजी पार्कला पार्क क्लबमध्ये शूटिंग होतं आणि बाबा करत होते आणि त्यांनी मला त्यांचं, आणि ती अजूनही आहे माझ्याकडे. वाव सर, ते मला पाहायला आवडेल. 100% आय सेंड इट टू यू. आणि आम्हाला पण तुमची ऑटोग्राफ हवी आहे. शुअर. आणि ती आमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. येस. थँक्यू सो मच सर. मी सोशल मीडियावरती पण तुम्हाला जेव्हा फॉलो करते तेव्हा मला ना अजिंक्य देवचं एक बिनधास बेधडक व्यक्तिमत्व दिसतं आणि ते तुमच्या फॅन्सलाही आवडतं. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे फार आहात तुम्ही. मी जसा आहे, काही फिल्टर वगैरे नाही, आय डोंट लाईक टू डू दॅट. आय एम मी, आणि आय वुड लाईक यू टू लाईक मी ॲज मी. आणि नाहीतर मला म्हणजे तुम्हाला मी नाही आवडलो तरी चालेल, परंतु मी आहे हा असा आहे. मला कारण नसताना 2 रूपात यायचंच नाहीये. मी अजिंक्य देव हा असा आहे, असाच मी घरी असतो, असाच मी बाहेर आहे, आणि दॅट्स मी. सर, पण तुम्ही जेव्हा कधी पार्टीच्या तिथनं व्हिडिओ शूट केले तर कुठं असं वाटलं नाही का? बऱ्याचदा ऍक्टर्स जे आहेत ना आपली एक इमेज जपण्याचा प्रयत्न करत असतात की हे ऑडियन्सला, आपल्या फॅन्सला कळायला नाही पाहिजे. त्या बाबतीत तुम्ही विधास की मी पार्टीमध्ये आहे, मी आता शूट करतोय, मला काय वाटतं ते सांग. ऍब्सोल्युटली. आज मला असं वाटतं की तो जो एक विचार करण्याचा जी पद्धत होती ना ती जुनी आहे. आजकालचे ऍक्टर्स हे तसेच आहेत. म्हणजे आज रणबीर बरोबर जेव्हा मी काम करतोय, देयर इज नो फिल्टर टू दिस गाय. आता ही इज अ बिग स्टार, ह्यूज स्टार, अगेन कमिंग फ्रॉम अ लेगसी फॅमिली, कपूर फॅमिली, पण काहीही फिल्टर नाही. बोलताना आम्ही एकत्र बसलेलो आहोत बिंदास. आणि मला वाटतं हेच आत्ताच्या यंग जनरेशनला, ऑफकोर्स इज यंगर टू मी, मच यंगर टू मी, पण आज मला तेच वाटतं की काय तुम्ही लपवणार आहात आणि कशासाठी, काय तुम्हाला वेगळं दाखवायचं आहे. ऑडियन्स जे करणार आहे तेच करणार आहे. शेवटी लोक तुम्हाला फॉलो करतील, लव्ह करतील, प्रेम करतील, हेट करतील, पण एनी काइंड ऑफ थिंग इज एक्सेप्टेबल. बी युअर सेल्फ. क्या बात आहे. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं आणि लवकरच पुन्हा भेटूया. नक्की, खूप वेळा.